नमस्कार. शब्द गुणिले इंच या उपक्रमामध्ये मी सौरभ गोगटे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. या उपक्रमामध्ये आम्ही 5 कथा तुमच्या समोर सादर करणार आहोत. आज आपला पहिला एपिसोड आहे. आजच्या पहिल्या एपिसोडमध्ये जी कथा मी तुमच्या समोर घेऊन आलोय त्या कथेचं नाव आहे तथास्तु आणि ती लिहिली आहे अक्षय श्रीनिवास जोशी यांनी. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या पहिल्या कथेला. तथास्तु. श्रीनिवास त्यांच्या वाड्यासमोर उभे होते. तथास्तु. तथास्तु हे फक्त त्या वाड्याचं नावच नव्हतं, तर तिथला वास्तुपुरुष देखील सदैव तथास्तु असंच म्हणायचा. पण आज श्रीनिवास थोडे नाराज होते. त्यांच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं की या आपल्या वाड्यामध्ये आपल्या वडिलांचं बालपण गेलं, आपलाही जन्म इथेच झाला, आपण इथे लहानाचे मोठे झालो, माझी मुलंही इथेच वाढली आणि आता माझी नातवंड देखील इथेच लहानाची मोठी होत आहेत आणि आता हा आपला वाडा पडणार. त्यांना खूप वाईट वाटत होतं. साहजिक आहे, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं एक छानसं घर असावं, ते आपण जपावं. अहो, माणसांचंच कशाला, साध्या चिमणीला देखील वाटत असतं की आपलं एक छानसं छोटंसं घरटं असावं. पण हा तथास्तु वाडा आता पडणार होता. श्रीनिवास यांच्या मनात होतं की ज्या वास्तूत आपण जन्माला आलो, मोठे झालो, आयुष्याची स्वप्न जगलो, तिथेच आपला शेवट व्हावा. आयुष्य म्हणजे तरी नेमकं काय हो? बालपण जगण्याचं, तारुण्य खपण्याचं, म्हातारपण आठवण्याचं, आणि नेमकं हे आठवणंच त्यांच्या हातातून निसटून चाललं होतं. दिवाळीनंतर तथास्तूवर छिन्नी हातोडे बुलडोजर चालणार होते. या वर्षीची दिवाळी तथास्तूची शेवटची दिवाळी असणार होती. श्रीनिवास एक एक गोष्ट न्याहाळत होते, पुन्हा पुन्हा आठवत होते, एकटक तथास्तूकडे पाहत होते. तेवढ्यात त्यांचा मुलगा रोहित कार घेऊन आला. श्रीनिवास नाईलाजानं कारमध्ये बसले आणि निघाले. रोहित आणि श्रीनिवास दोघं त्यांच्या आर्किटेक्टकडे निघाले होते. रोहितला तथास्तूच्या जागी बंगला बांधायचा होता. रोहितच्या मनात वाडा पाडायचा आल्यापासून श्रीनिवास यांचं मन खट्टू झालं होतं आणि तेव्हापासून त्यांच्या मनात एका प्रश्नानं घर केलं होतं. आपल्या आठवणी का मुलाचं स्वप्न? असंच होतं. जुन्या पिढीसाठी ज्या गोष्टी आठवणी वाटतात त्याच गोष्टी नव्या पिढीला अडगळ वाटतात. श्रीनिवास यांना वडिलोपार्जित जपायचं होतं आणि रोहितला स्वतःच उभारायचं होतं. गाडीतून जाताना श्रीनिवास काहीच बोलत नव्हते. रोहितला कळेना बाबांना समजवायचं कसं. म्हणजे त्यांनी होकार दिला होता, पण तुझी इच्छा आहे ना, तुझ्या मनात आहे ना, मग करूयात. आता ह्या वाक्यामध्ये माझी इच्छा नाही हा स्वर अधिक होता. रोहितचंही बालपण तिथेच गेलेलं. त्याच्याही आठवणी तथास्तूशी जोडलेल्या होत्याच, पण आता कुटुंब वाढत होतं आणि त्याच्या बाकीच्या मित्रांच्या घरांपुढे हा वाडा जुना वाटत होता. आजीची आठवण देणारी गोधडी ऊब देते हो, पण ती 4 चौघात पांघरता येत नाही, कारण त्यांच्या ब्लँकेट पुढे ती गोधडी जुनी वाटते. तथास्तू पाडायचा विषय झाल्यापासून या बाप लेकामध्ये एक प्रकारचा अबोला आला होता. दोघांनाही एकमेकांचं म्हणणं पटत होतं, पण स्वतःच सोडवत नव्हतं. जेव्हा एखाद्या मुद्द्यावर दोघांचीही बाजू आपापल्या परीने बरोबर असते, तेव्हा नातं जास्त अवघड होऊन बसतं आणि नेमकं तेच झालं होतं. दोघंही गाडीत काहीच बोलत नव्हते, कारण सुरुवात काय करावी हेच दोघांना समजत नव्हतं. पण रोहितला आशा होती. त्याला आशा होती की आपलं नवीन घर पाहिल्यावरती बाबांना अभिमान वाटेल. थोडासा वेळ लागेल, पण हा गुंता नक्की सुटेल आणि ह्या एका आशेवरच तो त्याच्या बाबांना घेऊन त्यांच्या आर्किटेक्ट दिवेकरांच्या घरी चालला होता. दिवेकरांचं घर आलं आणि रोहितने श्रीनिवास यांना गाडीतून उतरायला सांगितलं. आपलं यापुढचं प्रत्येक पाऊल
तथास्तू पाडण्याच्या दिशेने जाणार, या विचारानं श्रीनिवास उदास होते. दिवेकर हे फक्त मोठे आर्किटेक्टच नव्हते, तर इंटेरियर डिझायनर देखील होते. त्यांचं घर खूपच छान होतं. स्पेशियस हॉल, सुंदर पेंटिंग्स, वर जायला गोल छान जिना. एकंदरीत एक सुबक घर म्हणून ज्या ज्या कल्पना आपल्या मनात असतात त्या सगळ्या गोष्टी त्या घरात होत्या. दिवेकर आले, त्यांच्या हातात नव्या घराचे ड्रॉइंग्स होते. म्हणाले, चलो पहिल्या मजल्यावर जो ऑफिसमध्ये, कम ऑन. तिघही ऑफिसमध्ये गेले. ऑफिसमध्ये आतापर्यंत त्यांनी केलेल्या कामाची मॉडेल्स होती, ड्रॉइंग्स होती. रोहित कौतुकानं सगळं बघत होता. तेवढ्यात दिवेकरांचं लक्ष श्रीनिवास यांच्या नाराज चेहऱ्याकडे गेलं. त्यांना काय ते समजलं. चहा वगैरे झाला आणि नवीन घराविषयी बोलण्याआधी त्यांनी वेगळाच विषय काढला. म्हणाले, श्रीनिवासजी, तुमचा वाडा किती सुंदर आहे हो. फार जुना वाडा आहे, पण फार सुंदर बांधलेला आहे. मला काय वाटतं माहितीये, तुमच्या वाड्याच्या तथास्तूच्या स्ट्रक्चरमध्ये आपण फार चेंजेस करायला नको. तीच तर त्या वाड्याची ओळख आहे, नाही का? काय रोहितजी, बरोबर ना? रोहित आणि श्रीनिवास यांनी एकमेकांकडे पाहिलं. कित्येक दिवसांचा अबोला आज नजरेतून मिटला. ते बोलले काहीच नाहीत, पण त्यांच्यात संवाद मात्र झाला. मग श्रीनिवास यांनी दिवेकरांना विचारलं, दिवेकर साहेब, म्हणजे अगदी कुतूहल आहे म्हणून विचारतो मी, किती वर्ष झाली हो तुम्हाला या व्यवसायात येऊन? दिवेकर म्हणाले, अहो श्रीनिवासजी, आमच्या घरात माझे आजोबा पहिले आर्किटेक्ट, त्याच्यानंतर माझे वडील आणि आता मी. अहो केशववाडी मधलं गणपतीचं मंदिर माझ्या आजोबांनी तर बांधलं. हे ऐकल्यावरती श्रीनिवास यांना उत्साह आला. म्हणाले, अहो काय सांगताय दिवेकर साहेब, काय काय सुंदर गणपतीचं मंदिर आहे. तुम्हाला सांगतो, माझं लग्न झाल्या झाल्या पहिल्यांदा मी आणि माझी बायको त्याच मंदिरात गेलो होतो गणपतीच्या दर्शनासाठी. फार सुंदर बांधलंय बघा गणपतीचं मंदिर. दिवेकर म्हणाले, अहो श्रीनिवासजी, आमचा व्यवसाय हा असा एकमेव व्यवसाय आहे ज्याचं काम वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या, शतकानुशतकं टिकतं. आता मला सांगा रोहितजी, मला सांगा, आपल्या भारताची ओळख काय? म्हणजे कोणत्या वास्तूमुळे भारताला ओळखलं जातं सांगा? ताजमहाल, करेक्ट. मुंबईची ओळख गेटवे ऑफ इंडिया, दिल्लीची ओळख लाल किल्ला, इंडिया गेट, आपल्या पुण्याची ओळख शनिवार वाडा. अहो इतकंच काय, महाराजांच्या काळातले किल्ले अजूनही शाबूत आहेत, टिकून आहेत. अहो आमचं क्षेत्र ही शहराची, राज्याची, देशाची ओळख बनवतं आणि म्हणून आम्ही या क्षेत्रात अभिमानानं काम करतो आहोत. आता असं बघा ना, तुमच्या घराचा पत्ता जेव्हा मी शोधत आलो तथास्तूचा, तेव्हा तथास्तू वाडा कुठे आहे हे प्रत्येकाला माहिती होतं. अहो तीच तर त्या वाड्याची ओळख नाही का? काय? रोहित आणि श्रीनिवास यांच्या मनात आपल्या वाड्याबद्दल एक अभिमान दाटून आला. श्रीनिवास यांनी दिवेकरांना परत एकदा विचारलं, दिवेकर साहेब, म्हणजे बघा, तुम्हाला जास्ती कळतं त्याच्यातलं, पण तथास्तू पाडायची खरंच गरज आहे का हो? दिवेकर म्हणाले, अजिबात नाही, अजिबात पाडायचं नाही. अहो आपल्याला ओळख पुसायची नाहीये, आपल्याला फक्त थोडेसे बदल करायचे आहेत काळानुरूप. हे बघा, आता माझे ड्रॉइंग्स बघा, मी तुम्हाला सगळं समजावून सांगतो. बघा रोहितजी. श्रीनिवास यांनी होकारार्थी मान डोलावली. दिवेकरांनी घरातले बदल सांगायला सुरुवात केली. ज्या दिवेकरांनी श्रीनिवास यांच्या आठवणी जपल्या होत्या, रोहितची गरजही पूर्ण केली होती. अहो बापाचा झब्बा थोडा अल्टर केला म्हणून त्यातली ऊब थोडीच कमी होते? अजिबात होत नाही. सगळा प्लॅन सांगून झाल्यावर दिवेकरांनी विचारलं, मला फक्त एक सांगा, तो जो झोपाळा आहे ना तुमच्या घरातला, त्याचं काय करायचं? हा रोहितजी, काय करायचं? रोहित म्हणाला, काहीच नाही सर. अहो तो झोपाळा फार स्पेशल आहे. मला आठवतंय, मी लहान असताना माझ्या आजोबांबरोबर त्या झोपाळ्यावरती बसायचो. ते मला गोष्टी सांगायचे आणि मी त्यांच्याच मांडीवरती झोपायचो. माझी आई तर मला त्या झोपाळ्यावरती बसून जेवायला घालायची, भरवायची. आणि आता माझी मुलं देखील माझ्या बाबांबरोबर तिथेच बसतात. तो झोपाळा स्पेशल आहे, तो राहू दे, तिथेच राहू दे. दिवेकर म्हणाले, ओके, नो प्रॉब्लेम. श्रीनिवास यांनी विचारलं की
दिवेकरजी, म्हणजे आता तुम्ही आम्हाला हे सगळे बदल वगैरे सांगितलेत, ड्रॉइंग्स वगैरे, आता नवीन घराचं नाव काय ठेवायचं? दिवेकर म्हणाले, अहो काय प्रश्न झाला का श्रीनिवासजी? तथास्तु. मी काय म्हणालो, आपल्याला ओळख बदलायची नाही अजिबात, फक्त थोडे बदल करायचे. नाव हे तथास्तूच राहील काय? श्रीनिवास यांनी रोहितकडे पाहिलं. रोहित म्हणाला, बाबा, आपल्या जुन्या वाड्यात यावर्षी शेवटची दिवाळी असणार आहे. खूप छान साजरी करूयात. आपला वाडा पडणार नाही, फक्त बदलणार आहे, या विचारानं श्रीनिवास यांना खूप आनंद झाला. नकळत त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मीटिंग संपवून दोघेही बाहेर पडत असताना दिवेकरांच्या अंगणात आजोबा आणि नातू किल्ला बनवत होते. श्रीनिवास यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि त्यांना जाणवलं, येणारी पिढी फक्त वंश पुढे नेत नाही, तर वारसा आणि स्वप्न दोन्ही पुढे नेते. तथास्तु. तथास्तु. शब्द गुणिले इंच या उपक्रमातली ही पहिली कथा तथास्तु. तुम्हाला ही कथा कशी वाटतेय आमच्यापर्यंत जरूर कळवा. आणि हो, तुमच्या ओळखीतल्या सगळ्या आर्किटेक्ट्स आणि इंटेरियर डिझायनर्सना ही शेअर करा. पुढची जी कथा असणार आहे ती पुढच्या आठवड्यात मी तुमच्या समोर सादर करणार आहे. त्या कथेचं नाव आहे 401 आणि 402. भेटूया पुढच्या आठवड्यात 401 आणि 402 मध्ये. धन्यवाद.